सांगली शहर आणि जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली आहे। बकरी ईद निमित्त हजारो मुस्लिम बांधवांनी जुना बुधगाव रस्त्यावरील ईदगाहमध्ये नमाज पठण केलं। नमाज पठण झाल्यानंतर सामाजिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। सकाळी 8 वाजता ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी शहरातील विविध भागातून मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ईदगाह कमिटीच्या वतीने ईदगाह मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली होती। ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी पट्टे मारले होते। बकरी ईदची नमाज नमराह मस्जिदचे इमाम हाफिज बख्त्यार यांनी अदा केली आहे, तर जहीर मस्जिदचे इमाम हाफिज इब्राहिम यांनी खुतबा पठण केलं। मजम्मा जोडणे हे संगतराज मस्जिदचे इमाम मुफ्ती सहीद यांनी केले। नमाज पठण झाल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर ईदगाह मैदान येथे उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत होते। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मिरजेत मुस्लिम समाजाचे महत्त्वाचा सण असलेला बकरी ईद ईदगाह मैदानावर नमाज पठण आणि खुतबा पठण करून अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला। नमाज पठण हाफिज नजाम संदी यांनी तर खुतबा पठण महम्मद खतीब यांनी केले। देशात तसेच राज्यात सुख शांती नांदो, शेतकरी सुखी होऊ दे, पाऊस पाणी वेळेवर होऊ दे, सामाजिक ऐक्य अबाधित राहू दे अशी दुआ करण्यात आली आहे। असीम त्याग आणि समर्पणाची शिकवण देणारी ईद उल अजहा अर्थात बकरी ईद पारंपरिक मोठ्या उत्साहात शांततापूर्ण वातावरणात कुपवाडमध्ये साजरी करण्यात आली आहे। खानापूर विधानसभा मतदारसंघाची ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढवणार आहे। आमच्या पक्षाचा आमदार व्हावा ही माझ्या पक्षाची एक जागा सांगली जिल्ह्यात वाढावी या उद्देशाने मी पक्षाच्या विचारधारेचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, त्यामुळे थांबायला तयार आहे। वैभव दादांना आमदार व्हायचं असेल तर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात यावे अशी जाहीर खुली ऑफर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी बोलताना संजय विभुते म्हणाले, विधानसभा मतदारसंघाचा जो विद्यमान आमदार असतो त्या पक्षास विधानसभेची ती जागा सुटते हे साधं आणि सोपं गणित आहे, त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिंदे गटाला जाणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही, पण इथं शिंदे गटच लढेल यात कोणतीही शंका नाही। त्यामुळे जाहीर खुली ऑफर देतो की त्यांनी शिवसेना ठाकरे गटात यावे। जिल्ह्यात एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी महाविकास आघाडीकडे असणारे 5 मतदारसंघ वगळता खानापूर, मिरज आणि सांगली या 3 विधानसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा आहे। या तिन्ही ठिकाणच्या उमेदवाऱ्या करण्याइतपत सक्षम उमेदवार आमच्या पक्षाकडे आहेत। या तिन्ही ठिकाणी आम्हाला चांगली मते मिळालेत आणि या तिन्ही जागा निवडून येण्याचा विश्वास आम्हाला आहे, त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडीमध्ये या तिन्ही जागा आम्हाला सोडाव्यात। लोकसभा निवडणुकीप्रमाणे यावेळी विधानसभेला पुन्हा आत बाहेर करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम काँग्रेस आणि राष्ट्रवादीला महाराष्ट्रभर सहन करावे लागतील असा इशारा जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी दिला आहे। जिल्हा पोलीस दलाकडील शिपाई आणि चालक पदाच्या 40 जागांसाठी 1750 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। पोलीस भरतीची प्रक्रिया 19 जूनपासून 3 दिवस मुख्यालयातील कवायत मैदानावर होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे। ही भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबवली जाणार असून कुठलीही वशिलेबाजी खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे। पोलीस दलाकडील सर्वसाधारण पोलीस शिपाई पदाच्या 27 तर चालक शिपाई पदाच्या 13 अशा एकूण 40 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते। पोलीस भरतीसाठी 1750 उमेदवारांनी अर्ज केलेत। यासाठी आता बुधवारी 19 ते 21 जून दरम्यान पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। पहिल्या दिवशी 813, दुसऱ्या दिवशी 732 तर तिसऱ्या दिवशी 205 उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाईल। बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे असंही घुगे म्हणाले। धावणे, गोळाफेक या मैदानी चाचण्या पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात होणार आहे, त्यावर पोलीस उपअधीक्षकांचा वॉच राहणार आहे। भरती प्रक्रियेतील उमेदवारांना काही शंका असेल तर जागेवरच त्याचं निरसन केलं जाईल असंही घुगे यांनी सांगितलं। पोलीस भरती प्रक्रियेत बोगसगिरीला चाप लावण्यासाठी संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण केलं जाणार आहे, शिवाय CCTVचा वॉच राहणार आहे। पात्र उमेदवारांना ओळखपत्र पाहून प्रवेश दिला जाईल, त्यानंतर कागदपत्रांची छाननी होईल। मैदानी परीक्षेला एक उमेदवार आणि लेखी परीक्षेला दुसराच उमेदवार असं होऊ नये यासाठी फिंगरप्रिंट घेतले जाणार आहेत।
महापालिका क्षेत्रात गेल्या 3 वर्षांपासून गॅस पाईपलाईनसाठी खुदाई सुरू आहे, त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या वाहिन्यांचं प्रचंड नुकसान होते। लिंगायत बोर्डिंगजवळ पाणी पुरवठ्याची मुख्य वाहिनी कंपनीच्या लोकांनी फोडली, लाखो लिटर पाणी वाया गेले। दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं। यामुळे शामरावनगर, खनभाग, गावभाग, गणपतीपेठ, कापडपेठ, वखार भाग या परिसरातील पाणी पुरवठा ठप्प होणार आहे। महानगरपालिका क्षेत्रामध्ये गेल्या 3 वर्षांपासून गॅस पाईपलाईनचं टाकण्याचं काम चालू आहे। सुरुवातीपासून ते काम वादग्रस्त राहिले। रस्त्याच्या नुकसान भरपाईसाठी भरले जाणारे पैसे यात तफावत आहे अशा तक्रारी देखील झाल्या, तरी देखील कारवाई केली जात नाही। शिवाय शहरात अनेक ठिकाणी त्यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन फोडलेल्या आहेत आणि तसंच टाकून गेलेत। त्यांचा सर्व भुर्दंड महापालिकेवर पडलाय। गॅस पाईपलाईनच्या ठेकेदारावर कोणत्याही पद्धतीची कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे ते बिनधास्तपणे पाण्याच्या पाईपलाईन फोडत निघालेत। लिंगायत बोर्डिंग समोर 15 ते 20 ठिकाणी त्यांनी मुख्य पाईपलाईन फोडले। मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जाते। महापालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी सुनील पाटील यांनी तातडीने या ठिकाणी जाऊन पाहणी केली। हे काम तातडीने पूर्ण करणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं। दुरुस्तीचं काम हाती घेतले, पण तातडीने काम पूर्ण होणार नसल्याने शामरावनगर, खनभाग, गावभाग, गणपतीपेठ, कापडपेठ आदी परिसरात पाणी पुरवठा खंडित होणार आहे। यंदा चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले। पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थितीत मदत करण्यासाठी जिल्ह्यात एनडीआरएफचे एक पथक दाखल झाले। त्यामध्ये 30 जवानांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मागील वर्षी पावसाने ओढ दिली होती, त्यामुळे यंदा तीव्र उन्हाळा सहन करावा लागला। हवामान विभागाकडून यंदा चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। जूनला सुरुवात झाल्यापासून मान्सूनचं आगमन झालंय। सन 2019 आणि 21 यामधील महापुराचा अनुभव पाहता हवामान खात्याकडून दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार संभाव्य पूरस्थितीत मदत आणि बचाव कार्यासाठी राज्य शासनाकडून सांगली जिल्ह्यासाठी एनडीआरएफचं एक पथक पाठवण्यात आलं। या पथकामध्ये पथक प्रमुख महेंद्रसिंग पुनिया यांच्यासह एकूण 30 जवान असून त्यांच्याकडे बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग इत्यादी अनुषंगिक साहित्य उपलब्ध आहे। हे पथक 30 ऑगस्ट 2024 पर्यंत जिल्ह्यात कार्यरत राहणार असून पथकामार्फत जिल्ह्यामध्ये जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत सांगण्यात आले। गेल्या 3 दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने जिल्ह्याच्या काही भागात हजेरी लावली आहे। सांगली शहरात सायंकाळी रिमझिम पाऊस झालाय, तर कवठेमहांकाळ, खानापूर, वाळवा तसेच जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाऊस झालाय। पावसाच्या उघडीपीमुळे शेतीच्या कामांना गती आल्याचं चित्र होतं। मागील आठवड्यात सांगलीसह जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस झाला। विशेषतः तासगाव, कवठेमहांकाळ आणि आटपाडी या तालुक्यात जोरदार पाऊस झालाय। ओढे, नाले यांना पूर आला। दुष्काळी पट्ट्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण राहिलं। शुक्रवारपासून पावसाने ओढ दिली होती। सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण राहिलं। दुपारनंतर जोरदार वाऱ्यासह जोराचा काही ठिकाणी पाऊस झालाय। सांगली शहरात सायंकाळी रिमझिम पाऊस झाला, त्यानंतर पुन्हा पावसाने उघडीप दिली। दरम्यान रविवारी संध्याकाळी कवठेमहांकाळ, खानापूर, वाळवा आणि जत तालुक्यातील अनेक गावांना चांगल्या पावसाने हजेरी लावली आहे। पावसाने ओढ दिल्याने जमिनीतील ओलावा कमी झालाय, त्यामुळे मशागतीच्या कामांना गती आली आहे। मिरज तालुक्यातील नांद्रे येथे रविवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास सांगलीहून माळवाडीकडे निघालेली भरधाव कार पलटी होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात 1 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झालेत। चालक वैभव शंकर मोहिते असं अपघातात मृत्यू झालेल्याचं नाव आहे, तर ऋषभ कुमार संजय मोहिते आणि ऋषिकेश पाटोळे हे 2 जण गंभीर जखमी झालेत। सदरचा अपघात रविवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास झालाय। मृत वैभव मोहिते हे रविवारी रात्री 9:30च्या सुमारास सांगलीहून माळवाडीकडे कार घेऊन निघाले होते। त्यांच्यासोबत जखमी ऋषभ मोहिते आणि ऋषिकेश पाटोळे हे 2 जण होते। सांगली ते वसगडे मार्गावरून जात असताना मोहिते यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने नांद्रे वसगडे मार्गावर नांद्रे येथील पेट्रोल पंपाजवळ गाडी घसरून पलटी झाली। यामध्ये गाडीतील वैभव मोहिते गाडीखाली दबले गेल्याने गंभीर जखमी झाले। वैभव मोहिते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर ऋषभ कुमार, संजय मोहिते आणि ऋषिकेश पाटोळे ही गाडी पलटी होताना गाडी बाहेर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले। सदरची घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी तातडीने 108 रुग्णवाहिकेला पाचारण केलं। त्यानंतर जखमींना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। यावेळी वैभव मोहिते हे मयत झाल्याचं घोषित करण्यात आलं। घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय। महाविकास आघाडीने लोकसभा निवडणूक एकत्र लढवून राज्यात चांगली कामगिरी केली आहे। आता विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा सुरू आहे। महाविकास आघाडीचा 180 जागांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न आहे। जागा वाटप करताना ताणाताणी करून चालणार नसून सांगलीच्या निकालातून धडा घ्यायला हवा असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करत उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टोला लगावलाय। माजी मुख्यमंत्री चव्हाण कराड येथे कार्यक्रमासाठी आले असता ते बोलत होते। चव्हाण म्हणाले की सांगली लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात महाविकास आघाडीत चुका घडल्या होत्या, त्या चुका टाळण्याचा यावेळी प्रयत्न आहे। निवडून येण्याचा निकष ठेवून जागा वाटप करण्यासाठी आघाडीने प्रयत्न केले पाहिजेत असा आपला प्रयत्न आहे।
सांगलीची जागा काँग्रेसकडे असताना शिवसेनेने ती जागा घेतली, त्यामुळे पक्षात नाराजी उफाळली होती. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालातून दिसून आला. सांगलीची परिस्थिती वेगळी आहे. त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केलाय. त्यामुळे जनसामान्यांच्या कार्यकर्त्यांच्या इच्छेविरोधात तिकीट देऊ नये, हा धडा सांगलीतून घेतला पाहिजे, असा टोला माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावलंय. वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे दौलतराव वंजारी यांच्या शेती क्षेत्रावर महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत कृषी संजीवनी सप्ताह 2024 मधील बीज प्रक्रिया जनजागृती दिन साजरा करण्यात आलाय. यावेळी वाळवा तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी इंद्रजित चव्हाण यांनी सुपर केन नर्सरी टेक्निकमधील ऊस बीज प्रक्रिया याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सुपर केन नर्सरी टेक्निकचा वापर करून शेतकरी स्वतः आपल्या शेती क्षेत्रावर बियाण्याची रोपे तयार करून आपल्या प्लॉटवर लागवड करू शकतात. कमी खर्चामध्ये आणि निरोगी बियाण्यांची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकतं. यावेळी त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवलं. कृषी विभागाचे अधिकारी अमोल जंगम, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांनी बीज प्रक्रिया प्रशिक्षणाचं साहित्याचं नियोजन केलं. यावेळी शेतकरी दौलतराव वंजारी, प्रतीक वंजारी आणि अधिकराव पाटील, सर्व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. तमिळनाडू शासनाच्या धर्तीवर जीएसटी अंतर्गत ई-वे प्रणालीमधून हळद, मिरची, बेदाणा, अन्नधान्य, पशुखाद्य इत्यादी शेतीमाल मार्केट यार्डापासून 50 किलोमीटर एरियात नेण्यासाठी सूट द्यावी, अशी मागणी सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यासमवेत बैठक झाली आहे. जगदाळे यांनी देखील उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. पद्माकर जगदाळे यांनी चेंबर ऑफ कॉमर्स आणि सांगली मार्केट यार्डमधील व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मार्केट यार्ड आणि चेंबरचे प्रश्न मांडण्यात आले. सांगली परिसरात किमान 100 कोल्ड स्टोरेज आणि 50 मिल्स आहेत. ग्रेडिंग, नेटिंग, प्रोसेसिंग आणि स्टॉकसाठी वाहतूक करणं आवश्यक असतं. त्यामुळे 50 किलोमीटरचा परिसर असू शकतो. पण प्रत्येक वेळी ई-वे बिल बनवणं व्यापाऱ्यांना त्रासदायक बनले. इचलकरंजी येथे टेक्स्टाईल इंडस्ट्रीसाठी येथे महाराष्ट्र शासनाच्या ई-वे बिलाची सूट देण्यात आली. त्या धर्तीवर सांगलीत देखील सूट मिळाली. तमिळनाडू सरकारने देखील केलेल्या कायद्याखाली 100 वस्तूंना ई-वे बिलातून सूट दिली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने द्यावी, अशी मागणी केली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील निवेदन देण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. पद्माकर जगदाळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करू, अशी ग्वाही दिली आहे.